वेलकम बॅक टू माय चॅनल मृणाल रेसिपीजमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत एक नवीन आणि एकदम टेस्टी रेसिपी। आज आपण व्हेज पोटॅटो सँडविच बनवणार आहे। त्यासाठी सगळ्यात आधी तेल गरम करत ठेवलेलं, त्यामध्ये मी ॲड केलेलं आहे मोहरीनंतर त्याच्यामध्ये आपण हिरव्या मिरचीची पेस्ट घेतलेली आहे। हिरव्या मिरची, आलं, लसूण आणि अद्रक याची पेस्ट करून आपण घेणार आहे आणि त्याला आपण तेलामध्ये फ्राय करून घ्यायचं आहे। जोपर्यंत आपली जी पेस्ट आहे ती तेल सोडत नाही तोपर्यंत आपण त्याला चांगलं तेलामध्ये शिजवून घ्यायचं आहे। आपला जो मसाला आहे त्याला तुम्ही इथे तडक्यासाठी कढीपत्तासुद्धा यूज करू शकता। गार्निशिंग करायला तुम्ही कोरिअँडरसुद्धा यूज करू शकता। तर हळूहळू आता आपला जो मसाला आहे तो तेल सोडायला स्टार्ट झालेला आहे आणि मसाला जसा कुक व्हायला स्टार्ट होतो तर आपल्याला त्याचा स्मेल यायला स्टार्ट होतो। त्यामध्ये आपण थोडीशी हळद ॲड केलेली आहे। तर हळद आपण मिक्स करून घेणार आहे। मिक्स करून झाल्यानंतर थोडा येल्लोइश असा कलर येईल आणि हे सँडविच बनवताना आपल्याला चटणीची गरज नाही आहे, कारण की आपण जे बटाट्याची स्टफिंग बनवणार आहे तीच तिखट असणार आहे, कारण आपण इथे हिरव्या मिरचीची पेस्ट बनवलेली आहे। तर इथे मी बॉईल पोटॅटो हाताने स्मॅश करून ॲड करणार आहे। तुम्ही स्मॅशरनी सुद्धा स्मॅश करून ॲड करू शकता। मी डायरेक्ट हाताने स्मॅश करून ॲड केलेले आहेत। तर इथे मी 2 मोठे बटाटे आणि 2 छोटे बटाटे ॲड केलेले आहेत। तर तुम्हाला जशी क्वांटिटी हवी आहे तशी तुम्ही ॲड करू शकता। त्यानंतर आपण बटाट्यांना जे आहे ते प्रॉपरली मिक्स करून घेणार आहे आपल्या पेस्टमध्ये। तुम्ही मसाला जेव्हा भाजून घेता, बाकीचे मसाले जेव्हा त्याच्यामध्ये ॲड करतात त्यावेळेसच तुम्ही त्याच्यामध्ये मीठ ॲड करून घेऊ शकता, पण मी मीठ नंतर वरून ॲड केलेलं आहे। पण शक्यतो आपण मीठ मसाल्यामध्येच ॲड करून घ्यायचं असतं, कारण की जेव्हा बटाटा आपण वरून ॲड करतो तर जेवढं मीठ बटाट्याला लागलं पाहिजे तेवढं लागत नाही, कारण मिक्स करायला आपल्याला थोडा प्रॉब्लेम होतो। त्यासाठी आपला मसाला जेव्हा आपण भाजून घेतो त्याच वेळेस आपण बाकीचे जे मसाले ॲड करतो त्या टाईमलाच त्याच्यामध्ये मीठ ॲड करून घ्यायचं, ते त्यामध्ये शिजून जातं। आता इथे आपले सगळे बटाटे जे आहेत ते ॲड करून झालेले आहेत। तर आपण मिक्स करून घेणार आहे। आपण जी पेस्ट बनवली होती त्यामध्ये आपण त्याला प्रॉपरली मिक्स करून घेणार आहे। तुम्हाला एक्स्ट्रा इन्ग्रेडियंट्स जर ॲड करायचे असतील तर तुम्ही धना पावडर, आमचूर पावडर आणि जिरा पावडरसुद्धा ॲड करू शकता। बट अशा टाईपने तुम्ही एकदा बनवून बघा, ही रेसिपी खूप टेस्टी लागते। त्यानंतर इथे मी वरून चवीनुसार मीठ ॲड करून घेतलेलं आहे। तुम्ही मीठ आधीसुद्धा ॲड करू शकता किंवा नंतरसुद्धा ॲड करू शकता। आता इथे मी मीठसुद्धा मिक्स करून घेतलेलं आहे। मीठ ॲड करून झाल्यानंतर एका साईडला आपण आपली स्टफिंगची तयारी करून घ्यायची आहे। जोपर्यंत भाजी कुक होते तोपर्यंत आपण ह्याच्यासाठी ब्रेड यूज करणार आहे। तर ब्रेडची एक स्लाईस घ्यायची आहे सगळ्यात आधी। त्यावर आपली जी बटाट्याची भाजी आपण बनवली आहे त्याची स्टफिंग आपण स्टफिंग करून घेणार आहे। आणि तुम्ही जेव्हा पण वडापाव वगैरे बनवता तेव्हासुद्धा तुम्ही ही सेम स्टफिंग यूज करू शकता वडापाव बनवण्यासाठी। खूप टेस्टी आणि यम्मी असे वडापाव बनतात। त्याची रेसिपी मी अपलोड केली आहे, तर जाऊन तुम्ही चेक करा। तर इथे जी आपली स्टफिंग आहे ती आपण ॲड करून घ्यायची आहे आणि त्यावर आपण आपला ब्रेडचा जो दुसरा लेअर असतो तो आपण त्याच्यावरती लावून घ्यायचा आहे। तर इथे आपली स्टफिंग आता प्रॉपरली लागलेली आहे। आपण दुसरा ब्रेड घेतलेला आहे, त्याला कवर केलेला आहे। त्यानंतर आता आपण सगळ्यात पहिले काय करणार आहोत, गॅस ऑन करून घ्यायचा आहे आणि आपण ज्यामध्ये आपले सँडविच टोस्ट करून घेणार आहे त्या टोस्टरला आपण पहिलं थोडंसं गरम करून घ्यायचं आहे। गरम ह्यासाठी करून घ्यायचं आहे कारण गरम केल्यानंतर आपण आपलं जे बटर आहे ते आपण थोडंसं मेल्ट करून घेणार आहे त्याच्यामध्येच। जास्त गरम नाही करायचं, नॉर्मली गरम करायचं आहे, जेणेकरून फक्त आणि फक्त आपलं बटर मेल्ट होईल। तर इथे बटर फक्त वन साईडला ॲड करायचं आहे आणि थोडंसं थोडंसं ॲड केलं तर ते मेल्ट होऊन जातं।
मेल्ट झाल्यानंतर आपण जे ब्रेडचं सँडविच बनवलेलं आहे ते आपण ह्यामध्ये ठेवणार आहे. आणि ठेवून झाल्यानंतर आपण 20 ते 30 सेकंड एका साईडून त्याला प्रॉपरली शेकून घ्यायचं आहे. असं आपण 4 वेळा करून घ्यायचं आहे. लो टू मीडियम फ्लेमवरतीच आपण आपलं सँडविच जे आहे ते टोस्ट करून घ्यायचं आहे, जेणेकरून ते क्रिस्पी पण होईल. मी काही सँडविचेस थोडे नॉर्मल पण केलेले आणि अर्धे सँडविच थोडे क्रिस्पी केलेले. तर तुम्हाला जसं आवडेल तसं तुम्ही करू शकता. तर क्रिस्पी हवे असतील तर लो टू मीडियम फ्लेमवरती तुम्ही 3 ते 4 वेळा 20 ते 30 सेकंड टोस्ट करून घेऊ शकता. लास्ट रेसिपी मी माझ्या चॅनलवरती टी टाईम स्नॅक्सची ॲड केलेली, तर तुम्ही बघितली नसेल तर जाऊन चेक करा. माझा इंस्टाग्राम ID, लास्ट रेसिपीची लिंक आणि या रेसिपीसाठी लागणारे सर्व इन्ग्रेडियंट्स मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ॲड करेन, तर जाऊन नक्की चेक करा. आणि तुम्हाला ह्याच्यानंतर नेक्स्ट रेसिपी कोणती बघायला आवडेल तीसुद्धा तुम्ही कमेंट करून मला सांगा. तर आता आपले सँडविच जे आहे ते आपण दोन्ही साईडून टोस्ट करून घेतलेले आहेत. आणि तुम्ही बघू शकता ह्याला मी जास्त क्रिस्पी नव्हतं बनवलेलं. नॉर्मली त्याला मी कुक केलं होतं. आणि तुम्ही बघू शकता की आपली स्टफिंग कशी झालेली आहे. तर कशी वाटली रेसिपी